आता बाई आता इकडून पालखी झाली आता आमच्या घरी येणार आहे. तुम्हाला मी सगळं तुझ्या वेळेला दाखवतो. आपली मान्य करून घे काय त्याच्या मातीला समज घाल तू समज घे 52 कोटी अग्निदावाला असेल
नवे नवे तोरण बांधिले दादा, नवे नवे वैनी केली. तिला पाण्याशी पाठविले रे दादा, पाण्याशी पाठविले. तिला वादळाने अडविले रे दादा, वादळाने अडविले. नवे नवे तोरण बांधिले दादा, नवी नवी वैनी केली. तिला लाकडाशी पाठविले रे दादा, लाकडाशी पाठविले. तिला माकडाने अडविले रे दादा, माकडाने अडविले. नवे नवे तोरण बांधिले दादा, नवी नवी वैनी केली. फुटलं मातीचा त्याला कोण सांगलीलं, मडकं फुटलं मातीचा त्याला कोण सांगलीलं. सांगत होतो माझ्या आई बाबाला, देव नको त्या रिक्षावाल्याला, देव नको त्या रिक्षावाल्याला. मडकं फुटलं मातीचा त्याला कोण सांगलीलं, मडकं फुटलं मातीचा त्याला कोण सांगलीलं. रात्रीचे 8:45 झालेत आणि ना आता पालखी यांच्याकडे आली आहे. आता इकडे 1-1.5 तास लागेल, खूप मोठं घर आहे. तर आहे ना आता आपण इथे आलो आहे, आपल्या पालखीचे नाचतात ना तिथे आलो आहे. इथे आहे ना आता इथे हे बघा, हे रिंगण केलं आहे. हे रिंगण म्हणजे असं काही रिंगणाचं असं काही हे नाही, फक्त ते पोरांनी हस्ती मजाकमध्ये केलं आहे. इथे मस्त साफसफाई केली आणि आज इथे रात्री 10-10:30च्या सुमारास आहे ना इकडे सगळे पालखी नाचवणार आहेत. आणि आताचं दृश्य बघा, म्हणजे आता कोणीच नाही. त्यानंतर मी तुम्हाला जेव्हा दाखवेन ना तेव्हाचं दृश्य बघा, एक नंबर असणार आहे भाई. आणि सगळं भरलेलं असते. हा इकडे सगळे त्या लेडीज लोक, जेंट्स लोक, म्हातारी सगळे माणसं बसलेले असतात. इथे उभं राहायला देत नाहीत. आम्ही 7-8 हेलोजन मारले सगळीकडे. आणि आता कमी इथे 1-1.5 तास तर जाईलच आपल्याला पालखीला. साईला स्प्राईट पीत बघा, एकटा स्प्राईट पितोय. शब्बास. कोण स्पॉन्सर कोण आहे? तूच बाबू माहिती कोण नाही, दुकानावरती आलं होतं कोणत्या. तर आपली इकडे आई पण आहे. अरे ही रेंगी पाहिजे. अरे काय नाही, चल. ती आता आली आहे. हाय हाय गाईज, हाय गाईज. तू तयार आहेस ना नाचायला झेंड्यासोबत? हा एक थोडे 2 झेंडे, एक हिंना द्यायचा, एक मी हे करणार. आणि हा कुठला झेंडा इथे लावलाय? त्यांचा आहे काय? नाही नाही, आमच्या पथकाला झेंडा नाचवा. आपण तू नाचू आणि मी पण असं नाचवतो. काय अजून तू एकदम स्ट्रॉंग आहे. तुझी आणि माझी बॉडी एकदम सेम आहे. सब कातलावरच्या डॉक्टरचा इंजेक्शन का कमाल आहे सब. आता 7:45. हे गौऱ्या लाचं घर आहे. हे पण आहे. 10:30 वाजतील. जेवेसपर्यंत 10:30 वाजतील. मग नंतर मग आपल्याकडे परत पालखी वरती जाणार. हे घर झालं की मग पालखी आपल्याकडे जाणार. नैवेद्य काय? हे नैवेद्याला की धुपाला आपल्याकडे जाणार वरती. मग थोडा वेळ, अर्धा तास हे टाइम असतो. सगळे जेवण वगैरे ना मग सगळे वरती घ्यायला येणार पालखी आणि परत इथे ना नाचवणार. तो तर माझ्या तुम्ही बघणारच आहात. आणि मग परत इथून नाचवत मग परत वरती घेऊन जाणार. म्हणजे नाही बोलले तरी 1.5-2 तर कुठे नाही.
आणि नंतर मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे, मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपल्या गावामध्ये ना. एक जण एक्सपायर झाले. एक जण म्हणजे माझ्या पप्पांचे सक्का मामा आपल्या गुरुवाडीमध्ये राहतो. तर ते असेल तर आपल्या गावामध्ये पालखी काय उठत म्हणजे हे होत नाही, नाचत वगैरे ना. आपल्या गावात 2 पालख्या आहेत, तर दोन्ही पण पालख्या आज काय होणार नाही. आज आपल्या इथून होणार नाही. आता उद्या आपला खाली असणार आहे सगळं झाल्यानंतर ते. तर म्हणजे आज तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला बोललो जेवढं एक याने उत्साहाने, पण आज काय दाखवता येणार नाही. तुम्हाला बोललो आहे बघा पाठचा. तर सगळं ह्या टायमाला इथे एवढा पब्लिक असतो, क्राऊड असतो, विचारू नका. पण आता काय होणार नाही. उद्या जे काय असेल ते उद्या तुम्हाला मी दाखवीन तिकडे. उद्या आहे जाऊन. तर चला, हा मूड ऑफ हा झाला. ठीक आहे, जी गोष्ट व्हायची ती होणारच होती. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि उद्या आपल्याला ते बकऱ्याचं जेवण पण होतं आपल्या इकडे. पालखी आपल्या इथेच आहे, आपल्या घरीच बसली आहे. पण फक्त नाचणार नाही एवढंच आहे. फक्त नाचणार नाही एवढंच आहे. आणि सगळं उद्या सगळं विधी सगळं त्यांचं झाल्यानंतर मग आपलं जे काय असणार ते सगळं जेवण वगैरे म्हणजे सगळा कार्यक्रम चालू होणार आहे तो. तिथे पण बघूया. ते म्हणजे थोडा मध्ये एकदम थोडा लेट होऊन जाईल, पण मी तुम्हाला ते पण सगळं दाखवीन. तर चला, हा ब्लॉग इथे सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.